झालो विनीत झालो विनीत झालो विनीत तुझे पायी जड करी दत्ता तू येई जड करी दत्ता तू येई झालो विनीत तुझे पायी जड करी दत्ता तू येई जड करी दत्ता तू येई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पण माझे आता सरले मी पण माझे आता सरले दत्तरूप जीवन हे झाले दत्तरूप जीवन हे झाले दत्त चिंतनी भान विसरले गुरु विनीत तुझे पायी दत्त चिंतनी भान विसरले गुरु विनीत तुझे पायी झालो विनीत झालो विनीत झालो विनीत तुझे पायी जड करी दत्ता तू येई जड करी दत्ता तू येई झालो विनीत तुझे पायी जड करी दत्ता तू येई जड करी दत्ता तू येई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नकळे माझे मलाच काही नकळे माझे मलाच काही चित्त तुझ सवे गुंगुनी राही चित्त तुझ सवे गुंगुनी राही एक रूप तुझ सवे होऊनी गुरुदत्त गीत हे गाई एक रूप तुझ सवे होऊनी गुरु दत्त गीत हे गाई झालो विनीत झालो विनीत झालो विनीत तुझे पायी जड करी दत्ता तू येई जड करी दत्ता तू येई झालो विनीत तुझे पायी जड करी दत्ता तू येई जड करी दत्ता तू येई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भाव भक्तीच्या करुणी वाती भाव भक्तीच्या करुणी वाती तव चरणासी हीच आरती तव चरणासी हीच आरती अव्यक्तातून मूर्त होनी गुरु धावताही घेई अव्यक्तातून मूर्त होनी गुरु धावताही घेई झालो विनीत झालो विनीत झालो विनीत तुझे पायी जड करी दत्ता तू येई जड करी दत्ता तू येई झालो विनीत तुझे पायी जड करी वॉर्डन स्टेट पहिल्यापासून जसं गोवा घटक राज्य आहे तसं पूर्वी नेपाळ तर ग्वाल्दम वेगळं स्टेट होतं.
ते स्टेट नागालँड सारखं तसंच राहिलं असतं, पण महत्प्रेयसांनी 11 दिवस वल्लभभाई पटेलनी मुक्काम करून आजूबाजूच्या प्रत्येक गावात सांगून हे पूर्ण स्टेट हे आपल्यात विलीन करून येईल. इथं मजकोट म्हणून गाव आहे. त्या मजकोटच्या जवळ ह्या गोमती नदीचा वसिष्ठ ऋषी आणि यांच्याबरोबर 6 ऋषी होते. अंगिरस ऋषी मुख्य होते त्यांचे. आणि या 7 ऋषींनी वर जाऊन सगळीकडचं पाणी त्यावेळेला एकत्र केलं. जो प्रयत्न आत्ता भगीरथाने केला गंगेसाठी, तो आत्ता झाला. तरी त्याला 50,000 अब्ज वर्ष आहे. आणि कृतयुग सुरू असताना, सत्ययुगाच्या अगोदर कृतयुग असतो. कृते जनार्दनो देवस्त्रेतायाणा रघुनंदन द्वापारे रामकृष्ण. म्हणजे सत्य आणि द्वापार आणि याच्या अगोदर कृतयुग होते. त्या कृतयुगामध्ये या सप्तर्षींनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे गोमती नदीला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. गोमती ही वसिष्ठांची मुलगी आणि कामधेनूचं नंतरचं प्रगटीकरण. कामधेनू युद्धामध्ये प्रत्येक जण म्हणजे हरण करायला लागलं आणि तिचे हाल व्हायला लागले. त्यामुळे कामधेनू स्वतःचं स्वरूप लुप्त केलं आणि वसिष्ठांच्या पोटी गोमती म्हणून ती जन्माला आली. त्यामुळे गंगेच्या अगोदर गंगा ही भगीरथाने निर्माण केलेली आहे. भगीरथ हा राजा होता आणि त्याचे 7 पिढ्या सगर नावाची पुढच्या होत्या. ह्या सगरांनी मिळून ह्या भगीरथाला आश्वासन दिलं की आम्ही 7 पिढ्यामध्ये संपूर्ण गंगा एकत्र करून भारत भूमध्ये आणून सोडू. त्यापूर्वी आणि ज्या वेळेला संपूर्ण समुद्र मंथन झालं तेव्हा कामधेनू झालेली. कामधेनू नंतर वसिष्ठांच्या पोटी कामधेनूंनी गोमती म्हणून जन्म घेतला आणि ती गोमती ज्या ज्या ठिकाणी थांबली त्या त्या ठिकाणी हे प्रगटीकरण आहे. इथं सांदीपनीच्या आश्रमात हे निर्णय ठीक आहे, पण सांदीपनीच्या आश्रमामध्ये स्कंद पुराणामध्ये आणि मानस खंडामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सांदीपनी रोज चालत जायची. काही वेळेला असे शिष्य भेटायचे आणि मग ते घोडागाडी वगैरे आणायचे, पण सांदीपनीना यायला इथं उशीर व्हायचा. आणि मग हे सगळी 5 पांडव आणि सगळे कौरव, सगळे विद्यार्थी, कृष्ण वगैरे सगळे खोळंबून बसायचे की केव्हा येणार आता आणि आपले वेदविद्या सुरू कधी होणार. थोडक्यात शाळा त्यावेळेला सुरू होत नव्हती. आणि त्यामुळं गोमतीला आवाहन केल्यावर गोमती इथं प्रगट झाली. मग निमित्त काय झालं? तर निमित्त असं झालं की श्रीकृष्ण एक दिवस श्रीकृष्ण हट्टी होता. तो सांदीपनीने म्हणला तुम्ही जाऊच नका अंघोळीला, गोमती इथे येऊ दे असं म्हणून तो हट्ट केला. आणि त्या हट्टापोटी मग त्यांनी की काय येत नाही ते म्हणजे माझी वेळ झाली आता, मला माहित नाही, मी चालू असं सांदीपनी म्हणलं. त्यावेळेस त्यांनी बाण काढ. त्या बाणाला घाबरून गोमती प्रगट, बाण मारलाच नाही आणि गोमती प्रगट झाली. पाणी ते पूर्वीचे अवशेष आहेत बघा. इथं मंदिर छान होतं. हे मंदिर मला वाटते मी 1994-95 मी जगन्नाथपुरी जायच्या अगोदर, वाडी स्थापन करायच्या अगोदर मी गुरु शिखराला आलो, माउंट आबूला, आणि तिथून मी गिरनारला आलतो. तर प्रत्येक ठिकाणी मी आवाहन करत होतो. त्यावेळेला मी सांदीपनी आश्रमात आलो होतो की कृष्णाला आणि सांदीपनीला आवाहन करायचं. तर त्यावेळेला हे मंदिर पडक्या अवस्थेत तिथं होतं. ही मूर्ती आहे बघा इथं. तर इथं गणपती आहे या साईडला, इथे मी बसलो. इथं देवता आहेत. आणि तेव्हा कासव मोठी होती. कासव मोठी म्हणजे आपण मोठी परत आहे ना आपल्या अन्नपूर्णेत, तेवढं कासव होतं. आता खूप लहान आहे, मला वाटतं की मोठं कासव वर येईल. तर ही गोष्ट
92-93 असेल. आणि मग आता हे जसे जसे मामा आले तसं तसं हे जरा डेव्हलप झालं. तर आपली कथा चालली ती की गोमती याप्रमाणे इथं प्रगट झाली आणि मग स्नानाला प्रारंभ झाला. मग सगळ्या मुलांची सोय झाली, आंघोळीची सोय झाली. तर ग्वाल्दम मध्ये पहिला गोमतीने प्रगटीकरण 7 ऋषींच्या मुळे त्या अंग्यारी हा तिथला अपभ्रंश झालेला पहाडी शब्द आहे, गडवाली. ऍक्च्युली अंगिरस ऋषी हे मुख्य आहे. मग ते सप्तर्षी एकत्र केलं आणि कुंड बांधलं. कुंड वाढल्यानंतर अंगिरसांना दृष्टांत झाला की वसिष्ठांची मुलगी लग्न करत नाही, ऐकतच नाही. म्हणून मग अंगिरसांनी आव्हान केलं की तू इथं प्रगट हो आणि ह्या सप्त ऋषींच्या जलाने आम्हाला औक्षम्य असं स्थान दे की पूर्ण भारतभर ही गोमती वाहत राहील. पण तेव्हा पाण्याचं तेवढं संयोजन नव्हतं. आणि मग तिथं गोमुख खाली लावलं गेलं आणि मग विनंती केल्यानंतर त्याप्रमाणे गोमती स्वतः आली वसिष्ठांची. आणि तिने मग सांगितलं की या दिवशी मला मार्ग द्या, मग मी सतत वाहत राहील. तेव्हापासून ती चिरंजीव म्हणून तिला 7 ऋषींनी आशीर्वाद दिला आणि ती नदीची स्वतः तृप्त झाली. मग ती म्हणली जिथे इथं मला आव्हान करतील तिथं मी प्रगटीकरण करेन. त्यामुळं प्रत्येक स्टेटमेंट की इथून थांब, इथंच आव्हान झालं, त्याच्यानंतर खाली कुठं आव्हानच झालं नाही. मग गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीवर तपश्चर्या केली आणि तो जो हे झाला त्यावेळेला तिथं पण 3 वृक्ष उंबराचे होते पूर्वी. तुम्ही पाहिलं की मला माहित नाही. मी साधारणतः 1981-82 तिथे गेलो होतो वर. तर ब्रह्मगिरीला 3 वृक्ष होते. ह्या आपल्या लोकांनी त्याच्या मेंढ्यांना फांद्या घालता घालता ती 2 वृक्ष संपून गेली, 1 वृक्ष राहिला होता. तर 3 वृक्षांच्या याच्यात एक गोमती होती आणि म्हणताना म्हणायची गंगा, सरस्वती आणि गोमती. आणि मग त्याची मिळून गोदावरी झाली. ती गंगा झालीच कारण जटा आपटल्या म्हणून. तर असा हा दक्षिणेपर्यंत आपल्या नाशिक पर्यंतचा उल्लेख आहे. पुढे उल्लेख कुठेही नाही. पण मग सुजलाम सुफलाम झालं आणि दक्षिणेकडे पाणीच आहे, 3 समुद्र, म्हणून गोमती तिथंच थांब. त्याच्यानंतर गोमतीला पुढे आव्हान केलं ना. आणि तुम्हाला नाशिककरणाची सगळ्यांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात गौतम ऋषींना काय त्रास झाला होता आणि गोहत्याचा. तर असा हा प्रवास आहे आणि आता हा मला प्रवास पूर्ण करायचा आहे. तर माझी ही लंगासुला सूक्ष्म गोमती आहे. नंतर ग्वाल्दम स्टेटमध्ये मुख्य गोमती आहे. त्याच्यानंतर 3री माझी परिक्रमा झाली ती पूर्ण राजस्थानमध्ये झाली आणि 4थी आता इथं झाली, 5वी आता द्वारकेला आहे. तर अशा प्रमाणे पहिली गोमती झाली अंग्यारी महादेवची परिक्रमा, 2री झाली सूक्ष्म गोमती, 3री झाली लखनौ पूर्ण वाराणसी 84 कोस 3री झाली, 4थी झाली राजस्थान आणि 5वी आता इथं झाली आणि 6वी आता गुजरातला गेली. याप्रमाणे 6 गोमती तट पूर्ण होती. आता 3 प्रदक्षिणा काढण्याचा उद्देश हाच की माझे 3 आश्रम झालेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम झाला, गृहस्थ आश्रम झाला, वानप्रस्थ आश्रम झाला, म्हणून मी 3 प्रदक्षिणा घातल्या आणि 4थी प्रदक्षिणा पूर्ण होईल त्यावेळेस मी परत येऊन इथे 1 प्रदक्षिणा घालून जाईल. तर अशा प्रकारे गोमती परिक्रमेसाठी तुम्ही सगळे आल्यात. तुम्हाला गोमतीचा, सांदीपनींचा, कृष्णाचा, सुदाम्याचा या सगळ्यांचा आशीर्वाद मिळो अशी मी कृष्ण आणि गोमतीच्या चरणी प्रार्थना करू. आजच्या मौनातले 2 शब्द संपवतो. जड करी दत्ता तू येई, जड करी दत्ता तू येई. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
अशीच सेवा तव चरणाची, अशीच सेवा तव चरणाची, व्हावी दत्ताखंडची साची, व्हावी दत्ताखंडची साची. दिव्य दृष्टीचे अमृत घेऊनी गुरु तुझ्या सवे मी राही, दिव्य दृष्टीचे अमृत घेऊनी गुरु तुझ्या सवे मी राही. झालो विनीत, झालो विनीत, झालो विनीत तुझे पायी. झड करी दत्ता तू येई, झड करी दत्ता तू येई. झालो विनीत तुझे पायी. झड करी दत्ता तू येई, झड करी दत्ता तू येई. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.